बीजेपी है ये मानसिक गुलामी की तरफ को ले जाके समाज को देश में अंधभक्ति तैयार करने वाली ऑर्गेनाइजेशन है और इंटरनेशनल लेवल पे बहुत बड़े पैसे वालों के फायदे में काम करने वाली ये बीजेपी है। यहाँ पे मंगलूर का एयरपोर्ट बेच दिया अदानी को, पहले इंडियन गवर्नमेंट का एयरपोर्ट था वो। देश में बहुत ही महत्व का कालखंड है जो लोकसभा चुनाव चल रहे हैं, जो कि हमें अभी अभी ब्रिटिश शासन से सार्वत्रिक शिक्षण व्यवस्था होने से सभी पढ़ना लिखना शुरू करके हमारा तीसरा या चौथा पीढ़ी है। फिर से सार्वत्रिक शिक्षण व्यवस्था हाल करने के लिए आरएसएस अगले टाइम पे जीत के आने के बाद में आरएसएस का जो एजेंडा लेके चलने वाली बीजेपी पार्टी है दोबारा चुन के आएगी तो उसी एजेंडा पर चलेगी। यहाँ पे बहुसंख्य लोग यानी 95-97% लोग अशिक्षित रहेंगे, जो कि 100-150 साल पहले अशिक्षित थे, वही कालावधि फिर आगे लाना चाहते हैं। आज जाके दुनिया में इंडिया ये बता चुका है कि भाई हम शिक्षित होके पूरा दुनिया का रक्षण कर सकते हैं, पूरे दुनिया भर में हम काम कारोबार बढ़ा सकते हैं। ये शिक्षण की ताकत बढ़ा दी है। वो खोने के लिए, वो उस व्यवस्था को दबा के रखने के लिए बीजेपी शिक्षण व्यवस्था बंद करने के लिए मनुवादी संस्कृति की मनुस्मृति फिर से स्थापना करना चाहते हैं संविधान हटाकर। इसके लिए संविधान बाबा साहब ने जो लिखा है वही संविधान रहना चाहिए। उसमें उसी से सभी को शांति और सुख मिलने का रास्ता तय हो सकता है। वैसे ही 150 रेलवे बेच दी अदानी को। ये तमाम चीज़ें जो है 70-75 साल में जो सरकारी उद्यम बन के उभर रही थी वो प्राइवेट को बेचने का काम, अदानी अंबानी को बेचने का काम ये बीजेपी सरकार कर रहा है। इसके लिए इसको हराना चाहिए। उसी के साथ में ये तंत्र चलाने के लिए झूठा हिंदुत्व का नारा दे रहे हैं। अरे भाई, यहाँ पे लाखों किसान आत्महत्या कर ले रहे कर्जा बढ़ाकर। कोई आरएसएस वाला मुंह नहीं खोलता उसके बारे में, एमएसपी के बारे में मुंह नहीं खोलता। अधिकार पे वही है ना। तो जिस जगह पे हिंदुत्व मजबूत होता है आर्थिक दृष्टि से, उस जगह पर मुंह नहीं खोलता। खाली हिंदुत्व बोलने के बाद में हिंदू खुशहाली से रहेगा क्या? देश को बर्बाद करने के लिए वो एक नाटकीय स्लोगन है। इसके लिए हम सभी जने तय करना चाहिए। मैं सभी को विनती करता हूँ, ना तो कोई हिंदुत्व के नाम पे या तो प्राइवेटाइजेशन के नाम पे, यहाँ तो वोट देना है इंडियन व्यवस्था बढ़ने के नाम पे। इसके लिए यहाँ पे इंडिया कूट के जो उम्मीदवार है उनको सपोर्ट करने के लिए हम कम्युनिस्ट पार्टी वाले काम कर रहे हैं, क्योंकि हमारा यहाँ पे कैंडिडेट नहीं है। इंडिया कूट के माध्यम से जहाँ पे हमारा कैंडिडेट है सीपीआई का, वहाँ पे अन्य पार्टी सपोर्ट कर रहे हैं। यहाँ पे इंडिया कूट को सपोर्ट करने के लिए आज हम यहाँ पे ऐलान करते हैं। ಭಾರತ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಪಕ್ಷ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ನಗರದಲ್ಲಿ ಏತಕ್ಕಾಗಿ ಬಿಜೆಪಿಯನ್ನು ಸೋಲಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಕಿರುಹೊತ್ತಿಗೆಯನ್ನು ನಾವು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದು ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಒಂದು ಕಿರುಹೊತ್ತಿಗೆ. ಈ ಕಿರುಹೊತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ತೆಗೆದುಕೊಂಡಂಥ ತೀರ್ಮಾನಗಳೇನು, ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರು ಹೇಳಿದ್ದೇನು, ಅವರು ಮಾಡಿದ್ದೇನು, ಅದರಿಂದ ಜನರಿಗೆ ಎಷ್ಟು ಲಾಭ ಆಗಿದೆ, ದೇಶಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ನಷ್ಟ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ವಿಚಾರ ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಕಿರುಹೊತ್ತಿಗೆ ಇವತ್ತು ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿದೆ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು, ಈ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಂತರದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಚುನಾವಣೆ ಆಗಿದೆ. ವಿಚಾರಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆ ಆಗಿದೆ. ಸೈದ್ಧಾಂತಿಕ ವಿಚಾರಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಡೀತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಉಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಇಳಿದಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಿಜೆಪಿ ಸೋಲಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಿರುಹೊತ್ತಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ನಡೀತಿರೋದು ಸಂವಿಧಾನ ಉಳಿಸೋ ಪ್ರಶ್ನೆ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಬದಲಿಸುವ ಪ್ರಶ್ನೆಯ ನಡುವೆ ಒಂದು ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವನ್ನು ಉಳಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವನ್ನು ನಾಶ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಎರಡು ವಿಷಯಗಳ ನಡುವೆ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಬಹುತ್ವ ಭಾರತವನ್ನು ಉಳಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಬಹುತ್ವ ಭಾರತವನ್ನು ನಾಶ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಎರಡು ವಿಷಯಗಳ ಮೇಲೆ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಿದೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಭಾರತ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಪಕ್ಷ ನಾವು ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ, ಈ ದೇಶದ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಹಾಗೂ ಈ ದೇಶದ ಬಹುತ್ವವನ್ನು ಉಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಬಾರಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯನ್ನು ಸೋಲಿಸಲೇಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಕರೆಯನ್ನು ಈ ದೇಶದ ಜನರಿಗೆ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾದಂಥ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾವು ಕಿರುಹೊತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಅಡಕ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಒಂದು ಕಡೆ ಕೋಮುವಾದಿ ಸರ್ವಾಧಿಕಾರ ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಇದರ ನಡುವಿನ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಫ್ಯಾಸಿಸ್ಟ್ ಶಕ್ತಿಗಳು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಬಾರ್ದು,
ನಿಜವಾದಂಥ ಜನರ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅವಕಾಶವನ್ನು ಬಳಸ್ಕೋಬೇಕು ಜನ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಜನ ಕೊನೆಯ ದಿನದಲ್ಲಿ ದಿಕ್ತಪ್ಪು ಹೋಗಬಾರ್ದು, ತಪ್ಪುಗಳಿಗೆ ಬಲಿಯಾಗಬಾರ್ದು, ಸುಳ್ಳಿಗೆ ಬಲಿಯಾಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಈ ಕಿರುಹೊತ್ತಿಗೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದನ್ನು ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಜನರಿಗೆ ಹಂಚೋದ್ರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ವಾಸ್ತವ ಸತ್ಯವನ್ನು ಜನರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ BJPಯನ್ನು ಸೋಲಿಸುವಂಥ ಕೆಲಸಕ್ಕೆ CPI ಮುಂದಾಗಿದೆ.